एकदा आम्हाला जे कळालेलं आहे, तो जो कोणी बोंधू महाराज आहे त्याने विकास लवांडेंवर शाई टाकून त्याच्याचबरोबर बंदूक दाखवून 12-15 लोक होते असं आम्हाला कळलेलं आहे। आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जर धमकवत असाल, फक्त प्रसिद्धी मिळावी म्हणून तिथं शाई टाकत असाल, गोंधळ घालत असाल, तर हे शोभणारं नाही, आपल्या महाराष्ट्र धर्माला शोभणारं नाही आणि वारकरी संप्रदायाला शोभणारं नाही। खरं तर वारकरी संप्रदायामध्ये असणारे सर्व मान्यवर महाराज, हबप आणि सामान्य लोकांना मला विचारायचं आहे की जे खरे वारकरी संप्रदायाचे लोक असतात, जे खऱ्या अर्थाने संतांचा विचार पुढे घेऊन जाणारे लोक असतात, अशा खालच्या लेवलला शिव्या देत असतात का हो? कधी एवढं चिडतात का? बंदुके दाखवतात का? बंदुके घेऊन फिरतात का? मग अशा पद्धतीने ही लोक जर घुसखोरी करत असतील आणि लोकांना धमकवत असतील तर हे शोभणारं नाही। आणि हा कोणी जो बोंधू लागला ना, त्याला मला विचारायचं आहे की त्याचे जे गुरु आहेत त्यांनी जी आळंदीमध्ये आणि नागपूरमध्ये शाळा काढली आहे, बहुजन समाजाच्या मुलामुलींना त्या शाळेमध्ये शिकवलं जातं का? प्रवेश आहे का? या बोंधूबाबांनी सांगावं। त्याच्याचबरोबर तुम्ही महात्मा फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, ज्याच्यासाठी लढल्या की सामान्य लोकांना, सर्वसामान्य लोकांना, बहुजन समाजाच्या मुलामुलींना शिक्षण मिळावं, आणि मग आजच्या काळामध्ये बहुजन समाजाला शाळेत तिथं जाऊन दिलं जात नसेल आणि याला तो गुरु मानत असतील आणि इथं येऊन आम्हाला शिकवत असतील, हे महाराष्ट्राच्या विचाराला परवडणारं नाही, शोभणारं नाही। आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि विकास भाऊंच्या पाठीमागे त्या ठिकाणी भक्कमपणे, आणि त्याच्याचबरोबर हे मध्य प्रदेशचे जे बोंधूबाबा आले होते, बागेश्वर महाराज, इथं येऊन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून बोलले होते, तुकोबारायांबरोबर बोलले होते, तर माऊली महाराजांबद्दल पण बोललं गेलं होतं। हा झोपला होता का दाढीची केस उपटत बसला होता का गवत उपटत बसला होता? त्यामुळे उगाच शहाणपण दाखवण्यासाठी, कुठेतरी बातमी मोठी होण्यासाठी आणि हे प्रतिगामी विचाराचं जे कोणी नेते असतील त्यांच्याकडनं बक्षीस मिळवण्यासाठी असं जर वागत असतील तर हे योग्य नाही, बरं नाही। पवार साहेबांनी सुरू आहे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया, कलम जे आहे, अहो तुम्ही मला सांगा, अजितदादा पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्याबद्दल आम्ही, त्यांचा जी घटना घडली त्याबद्दल FIR करा अशी विनंती केली, झाली का या महाराष्ट्रामध्ये मान्य? एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत जर असं होत असेल तर सामान्य लोकांचं काय? गेल्या काही दिवसांमध्ये ज्या मुलींवर, चिमुरड्यांवर त्या ठिकाणी तिथं अत्याचार झाले, काही लोकांना त्याच्या मुलींना मारण्यात आलं, तिथं सुद्धा त्या सर्व लोकांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला ज्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळत नाही। श्रीमंताचा आणि पैशावाल्यांना न्याय आणि सामान्य लोक, विचारासाठी लढणारे जे लोक आहेत ते मात्र त्या ठिकाणी तासनतास पोलीस स्टेशनला जाऊन बसतात आणि मग तिथं पोलीस सांगतात हेच घ्या तेच घेऊ नका। अरे हे कोण सांगणार आहे? FIR आम्ही दाखल करणं, आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडणं हा आमचा अधिकार आहे। FIR दाखल करून घेणं ती त्यांची ड्युटी आहे। तपास करा, बघा काय होते आणि त्यानंतर तुम्ही तिथं सांगा ना की हे होऊ शकतं आणि होऊ शकत नाही। आधीच कसं तुम्ही काय तिथं भविष्य करणारे बोंधूबाबा आहात का पोलीस अधिकारी आहात? त्यामुळे उगाच पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीने न वागता जे म्हणणे ते तुम्ही स्वीकारून, आता अर्ध पिक्चर बघितलंच ना, इंक टाकताना बघितलेलं आहे, धमक्या देताना बघितलेलं आहे, शिव्या देताना बघितलेलं आहे। आता बंदुक्या दाखवून काय याचं समोर व्हिडिओ समोर येणार आहेत का? लपून ठेवली असेल, दाखवली असेल, याच्या आधी FIR असे झाले नाहीत का? त्यामुळे मग इथं या विकास भाऊंचं ऐकून FIR दाखल करा, त्याला ताब्यात घ्या, चौकशी करा, खरं काय पुढे आलं पाहिजे। FIR मध्ये जे कलम आहे ते हलक्या स्वरूपात पोलीस पाठीशी घालतात का? कारण सकाळपासून व्हिडिओ ते स्वतः शाही चुकून तसेच पोलीस स्टेशनला आले तरी सुद्धा त्यांचं म्हणणं ऐकलं जात नाही। आता श्रीगोंद्यामध्ये हाच बोंधूबाबा होता ना काहीतरी तिथं गोंधळ घालणारा, सरकारने कुठं त्या पोलिसांनी कारवाई नाही केली, इथं अशा पद्धतीने वागतोय। तिथं या महाराष्ट्राचे सभापती राम शिंदे एका खुदक्यात गुंडाबरोबर तिथं कुठं मध्य प्रदेशमध्ये तिथं फोटो टाकतात आणि मग असे फोटो बघितल्यानंतर जे गुंड असतात त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना असं वाटतं की नाही हे सरकार आपलं सरकार आहे। सामान्य लोकांना वाटतं हे सरकार आपलं नाही, पण गुंडांना वाटतं हे आपलं सरकार आहे, आपलं काहीच होऊ शकत नाही। गोंधळ घाला, मस्ती करा, बंदूक दाखवा, शाई टाका, शिव्या द्या। आता एक कुठला तरी आमदार आई बहिणीवरनं शिव्या देतो अक्षरशः खालच्या लेवलला जाऊन, त्याच्यावर तिथं कारवाई होत नाही आणि मग सामान्य व्यक्ती एखाद्या FIR करायला गेला, तुम्ही तिथं ऐकून घेत नाही, कलम टाकत नाही, मग पोलिसांनी काय करायचं? फक्त VIP लोकांना प्रोटेक्शन, सिक्युरिटी द्यायचं आणि मग सामान्य लोक मात्र वाऱ्यावर। हे महाराष्ट्रामध्ये तर अशा गोष्टी होत नव्हत्या। अभिनंदन केलं हल्ला केलं म्हणून नितेश राणेंनी अभिनंदन। आता ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलताय, जसं पार्टी बदलतात, जसं
सरकार बदलतं असेल ते कपडे बदलतात आणि विचार बदलतात. त्यामुळे त्यांच्या विचाराबद्दल आणि त्यांचं कसं आहे की त्यांना कुठेतरी मुद्दामून सरकारमध्ये मोठ्या नेत्यांनी जवळ केलेलं आहे. कशासाठी? तर राजकीय दृष्टिकोनातून भुंकायला. मग कुठेतरी बहुजन समाजाच्या ह्या सर्व नेत्यांना पुढं करायचं, आपण मात्र मागे राहायचं आणि तमाशा बघत राहायचं. त्यातला हे भाग आहेत नितेश भाऊ. त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार? त्यांना जे काम दिलं ते काम तिथं लवांडे करतात. यांच्या संदर्भात जे आहे ते कलम आहेत ना, अत्यंत साध्या पद्धतीचे कलम दाखल केलेले आहेत. खरं तर गंभीर स्वरूपाचे कलम दाखल करणं अपेक्षित एक तर होतं. आता जे आपले विकास भाऊ त्यांचं काय म्हणणं हे आम्ही तिथं समजून घेऊ. पुढं काय करायचं, कसं आम्ही वकिलांशी सुद्धा बोलू आणि पोलिसांचं काय मत आहे हे तिथं समजून घेऊ आणि मग पुढे काय करायचं हे आपल्याला सांगतो. या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.